शिवसेना आणि दसरा मेळावा हे वर्षानुवर्षांचं समीकरण, पण विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा झालेला नाहीये। त्याऐवजी शिवाजी पार्कवर शस्त्रपूजा करण्यात आलेली आहे। शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहून शस्त्रपूजा करून दसरा साजरा करण्यात आलेला आहे। यावेळी शिवसेनेचे दिग्गज नेतेही उपस्थित होते। मात्र उत्तर मुंबईतल्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी बोरिवलीमध्ये सभा घेण्यात आली आहे। पुढील वर्षाचा दसरा हा विजयाचा असणार असा विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवलेला आहे। तसंच त्यांनी यावेळी अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केलेली आहे। विचारांचं सोनं ही जी काही आपली परंपरा आहे ती यावर्षी जरा थोडी आचारसंहितेमुळे या वर्षापुरती बाजूला ठेवली, परंतु पुढच्या वर्षीचा दसरा मेळावा हा फक्त आपला शिवसेनेचा म्हणून होणार नाही, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्षाचा तो विजयादशमीचा मेळावा असेल। जी गेली 15 वर्ष आपण ओरडत होतो भ्रष्टाचार भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचार करतायत, जो आपने किया ना भ्रष्टाचारी लोगों के खिलाफ, वही तो हम कहते थे ये भ्रष्टाचारी है। अजित पवार भ्रष्टाचारी है, पृथ्वीराज चव्हाण भ्रष्टाचारी है। त्यावेळेला यांचं काय चाललं होतं? पृथ्वीराज मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री। सिंचन घोटाळा आपण काढला बाहेर, अजित पवारांनी नाटक केलं, मी राजीनामा देतो। त्यांच्या काकांसकट सगळे बोलले दे राजीनामा, बरं झालं बॅट गेली। आणि एक महिन्यानंतर हळूचकन पुन्हा मागे घेतला आणि उपमुख्यमंत्री झाले। त्यावेळेला रामदासभाई तुम्ही सगळे विधिमंडळातले लोक आहात, कसं महाराष्ट्राला फसवण्यात आलं? नाटक केलं गेलं, श्वेतपत्रिका काढतो, काही नाही याच्यामध्ये घोटाळा नाही, जे आहे ते योग्य आहे। सिंचन प्रकरणामध्ये, सिंचन योजनेमध्ये अजिबात घोटाळा नाही। अजित पवार स्वच्छ आहेत सिंचनाच्या पाण्याने। आता कुठलं पाणी ते अजित पवारांनाच विचारा, कारण त्यांच्याकडे पाण्याचा भरपूर साठा आहे। त्या पाण्याने हे धुतले गेलेले आहेत आणि आता ते बोंबलतात एकमेकाविरुद्ध। पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, म्हणजे त्यांनी, मी टीव्हीवरती जाहिराती कधीतरी बघतो, तुम्ही सुद्धा बघत असाल, बघताय ना, जाहिरात दाखवली जाते मुद्दामून पृथ्वीराज चव्हाण म्हणजे मी सही करू शकतो, हाताला लकवा भरत नाही, हे दाखवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। जे मध्यंतरी शरद पवार बोलले होते की हा कसला मुख्यमंत्री, इतर वेळेला म्हणे ठीक आहे, पण कामावर म्हणजे सही करताना यांच्या हाताला लकवा भरतो, म्हणून त्यांनी मुद्दामून दाखवलं मी सही करू शकतो। आता पृथ्वीराज चव्हाण म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याबरोबरची युती का तोडली, तर सिंचनाची फाईल माझ्या टेबलवरती होती, सिंचनाची फाईल माझ्या टेबलवरती होती आणि तिची जर का चौकशी लावली असती तर अजित पवारांची जयललिता झाली असती।